राज्यपाल हा विषय अभ्यासताना अनेक वेळा विद्यार्थी गोंधळून जातात. विशेषतः राज्यपालांचे अनुच्छेद आणि त्यांची भूमिका अभ्यासताना. राज्याचा प्रमुख म्हणून राज्यपालांचं स्थान नेमकं काय आहे, ते कितपत सत्ताधारी आहेत आणि कितपत घटनात्मक आहेत, हे समजून घेताना कन्फ्युजन होतंच. आणि मनात एक प्रश्न नक्की येतो: राज्यपाल म्हणजे राज्याचा राष्ट्रपती आहेत का, की फक्त औपचारिक पद आहे? तर चला मग, अशा सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. आणि नेहमीप्रमाणे शेवटी एक सोपी, मजेशीर आणि कायम लक्षात राहणारी ट्रिक, ज्यामुळे राज्यपाल या विषयावर परीक्षेमध्ये तुमचा गोंधळ होणार नाही. त्याचबरोबर शेवटी एक रिव्हिजन प्रश्न, ज्याचं उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की द्यायचं आहे, जेणेकरून तुम्हालाच कळणार की कितपत तुम्हाला कळालं. चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. आपल्या भारतीय संविधानानुसार राज्यपाल हा राज्याचा घटनात्मक प्रमुख आहे. आता इथे प्रश्न येतो, घटनात्मक प्रमुख म्हणजे नेमकं काय? तर घटनात्मक प्रमुख म्हणजे संविधानाने ठरवून दिलेल्या नियमांनुसार राज्याचं सर्वोच्च पद औपचारिकरित्या सांभाळणारी व्यक्ती म्हणजेच घटनात्मक प्रमुख. राज्याची कार्यकारी सत्ता राज्यपालांच्या नावाने चालवली जाते, पण प्रत्यक्ष निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या सल्ल्याने घेतले जातात. म्हणजेच राज्यपाल हे राज्याच्या सत्तेचं केंद्र नसून संविधानाचं प्रतीक आहेत. संविधानाची प्रतिष्ठा राज्य पातळीवर सांभाळण्याची महत्त्वाची जबाबदारी राज्यपालांकडे असते. चला तर मग, भारतीय संविधानामध्ये राज्यपाल या पदाबद्दल नेमकं काय नमूद केलं आहे ते पाहूया. आपल्या भारतीय संविधानाच्या भाग 6 मध्ये राज्यपाल पदाबद्दल सविस्तर माहिती दिलेली आहे. आणि याच भागामध्ये अनुच्छेद 153 ते अनुच्छेद 159 मध्ये राज्यपालांशी संबंधित आहेत. भारतीय संविधानातील अनुच्छेद 153 हा आपल्याला सांगतो की प्रत्येक राज्याला एक राज्यपाल असणार. म्हणजेच राज्याचा घटनात्मक प्रमुख एकाच व्यक्तीकडे असेल. यानंतरचाच अनुच्छेद म्हणजे अनुच्छेद 154. भारतीय संविधानातील अनुच्छेद 154 हा आपल्याला सांगतो की राज्याची कार्यकारी सत्ता राज्यपालांकडे असते आणि ती सत्ता त्यांच्या नावाने वापरली जाते. यानंतरचा अनुच्छेद म्हणजे अनुच्छेद 155. भारतीय संविधानातील अनुच्छेद 155 हा आपल्याला सांगतो की राज्यपालांची नेमणूक जनतेद्वारे होत नाही, तर भारताचे राष्ट्रपती राज्यपालांची नेमणूक करतात. यानंतरचा अनुच्छेद म्हणजे अनुच्छेद 156. भारतीय संविधानातील अनुच्छेद 156 हा आपल्याला सांगतो की राज्यपालांचा कार्यकाळ 5 वर्षांचा असतो, परंतु राष्ट्रपतींच्या इच्छेपर्यंत ते पदावर राहू शकतात. यानंतरचा अनुच्छेद म्हणजे अनुच्छेद 157. भारतीय संविधानातील अनुच्छेद 157 हा आपल्याला सांगतो की राज्यपाल होण्यासाठी काही ठराविक पात्रता संविधानात दिलेली आहे. यानंतरचा अनुच्छेद म्हणजे अनुच्छेद 158. भारतीय संविधानातील अनुच्छेद 158 हा आपल्याला सांगतो की राज्यपाल कोणतंही नफा देणारा पद धारण करू शकत नाही आणि त्यांच्या पदासाठी ठराविक अटी लागू असतात. यानंतरचा अनुच्छेद म्हणजे अनुच्छेद 159. भारतीय संविधानातील अनुच्छेद 159 हा आपल्याला सांगतो की राज्यपाल आपल्या पदाची शपथ घेतात आणि संविधानाचं पालन करण्याचं वचन देतात. आतापर्यंत आपण राज्यपाल पदाबद्दल सगळं व्यवस्थित समजून घेतलं. पण आता प्रश्न असा आहे, हे सगळे अनुच्छेद परीक्षेच्या दडपणात लगेच आठवतील का? इथंच खरी मजा आहे. कारण आता अनुच्छेद 153 ते अनुच्छेद 159 एका ओळीत कायमचे लक्षात ठेवण्यासाठी आपण एक भन्नाट ट्रिक पाहणार आहोत. आणि ती ट्रिक म्हणजे राजा, का, नाक, योगा, शे, साफ. बस झालं. या एका वाक्यामुळे तुम्ही राज्यपाल यांचे सर्व अनुच्छेद सहज सोप्या पद्धतीने लक्षात ठेवू शकता. चला तर मग, आता माझ्यासोबत तुम्ही एक बुक आणि पेन घ्या आणि माझ्यासोबत लिहायला सुरुवात करा. तुमच्या पेजवर एक बॉक्स तयार करा. बॉक्सच्या लेफ्ट हँड साईडला ट्रिक लिहा: राजा, का, ना, क, योगा, शे, साफ. आता प्रत्येक शब्दाच्या समोर अनुच्छेद क्रमांक लिहा. राजाच्या समोर लिहा अनुच्छेद 153. काच्या समोर लिहा अनुच्छेद 154. नाच्या समोर लिहा अनुच्छेद 155. कच्या समोर लिहा अनुच्छेद 156. योगाच्या समोर लिहा अनुच्छेद 157. शेच्या समोर लिहा अनुच्छेद 158. साफच्या समोर लिहा अनुच्छेद 159. बस, तुमचं अर्ध्यापेक्षा जास्त काम पूर्ण झालं.
आता आपण एक एक अनुच्छेद ट्रिकच्या मदतीने उलगडून पाहूया. अनुच्छेद 153 राजा. राजा म्हणजे राज्यपाल. प्रत्येक राज्याला एक राज्यपाल असणार. अनुच्छेद 154 का. का म्हणजे कार्यकारी अधिकार. राज्याची कार्यकारी सत्ता राज्यपालांच्या नावाने चालते. अनुच्छेद 155 ना. ना म्हणजे नेमणूक. राज्यपालांची नेमणूक राष्ट्रपती करतात. अनुच्छेद 156 क. क म्हणजे कार्यकाळ. राज्यपालांचा कार्यकाळ 5 वर्षांचा असतो. अनुच्छेद 157 योगा. योगा म्हणजे योग्यता. राज्यपाल होण्यासाठी ठराविक पात्रता आवश्यक. अनुच्छेद 158 शे. शे म्हणजे शर्ती. राज्यपाल नफा देणारं पद धारण करू शकत नाही. अनुच्छेद 159 साफ. साफ म्हणजे शपथ. राज्यपाल संविधानाची शपथ घेतात. वुहू. आपण राज्यपालांचे अनुच्छेद 153 ते अनुच्छेद 159 एका सोप्या ट्रिकने पूर्ण केले. आता परीक्षेत राज्यपाल या विषयावर प्रश्न आला तर गोंधळ नाही. फक्त ट्रिक आठवा आणि उत्तर पक्का. चला तर मग या माहितीच्या आधारे एक प्रश्न पाहूया. भारतीय संविधानानुसार राज्यपाल पदाची शपथ कोणत्या अनुच्छेदाखाली घेतात? आपले पर्याय आहेत: पर्याय ए अनुच्छेद 157, पर्याय बी अनुच्छेद 158, पर्याय सी अनुच्छेद 159, पर्याय डी अनुच्छेद 156. थांबा, लगेचच प्रश्न बघून घाबरू नका. आपली ट्रिक आठवा. राजा का नाक योगा शे साफ आणि ती वापरून कमेंट बॉक्समध्ये योग्य पर्याय नक्की सांगा. लक्षात ठेवा, आज मेहनत करा, उद्या यश स्वतः दार ठोकेल. अशाच सोप्या ट्रिक्स, आपुलकीची समजावणी आणि MPSCसाठी उपयुक्त कंटेंटसाठी MPSC प्रोफेसर्सला नक्की फॉलो करा. अभ्यास करत रहा, यश नक्की मिळेल. ऑल द बेस्ट.